ती पूजाकडे बघत पण नाही. तेव्हा त्या दोघींना काहीतरी वेगळं वाटते. तेव्हा रमा तिच्या मैत्रिणीला फोन करते. ती लगेच येते. मायाला बघते तेव्हा ती सांगते की हिच्या शरीरात 2 आत्म्यांनी शिरकाव केला आहे. म्हणून ही अशी वागते. तेव्हा रमा आणि प्राची घाबरतात. फारा मायाच्या जवळ जाते आणि तिचं लॉकेट तिच्या समोर पकडते. तेव्हा माया तिथून पळून जाते. फारा रमाला बोलते तिच्या शरीरात एक माणूस आणि एक बाई आहे. त्या दोघांनी मिळून तिच्या शरीरावर ताबा घेतला आहे. पूजा आता शुद्धीवर येते. ती मायाला विचारते. सध्या त्या दोघी तिला काहीच सांगत नाही. तिला रात्री त्या दोघी सर्व सांगतात. तिला विश्वासच बसत नाही. पण तिला आठवते, आपण जेव्हा तिला एकटीला ठेवून गेलो होतो, तेव्हा ती बेशुद्ध झाली होती. तेव्हाच तिला काहीतरी झाले होते आणि आल्यावर पण ती घाबरून काहीतरी बोलत होती आणि तिला ताप पण आला. ती घडलेला प्रकार त्या दोघींना सांगते. तिला त्या घेऊन फाराकडे जातात. ती त्यांना काही उपाय सांगते आणि ती पण राहायला त्यांच्यासोबत येते. रात्री त्या एक प्लॅन करतात. मायाला झोपेत बांधतात आणि फारा काही मंत्र बोलतो. तेव्हा माया झोपेतून उठते. तिचे हात बांधलेले असतात. ती हसते आणि तिचे हात सोडवते. तू मेरा कुछ भी बिगाड़ नहीं सकती फारा. तेरे पास इतनी पावर नहीं है. अशी बोलून माया निघून जाते आणि स्मोकिंग करू लागते. नंतर माया रडू लागते. पूजा मला सोडव. मला त्रास होत आहे. फारा बोलते पूजाला, मायाला तुझ्याशी बोलायचे आहे. पण तिच्या शरीरावर ताबाच इतका आहे की ती काहीच करू शकत नाही. फारा तिघींना घेऊन चर्चमध्ये जाते. तिथे फादर असतात. त्यांना ती तो प्रकार सांगते. तेव्हा फाराचे फादर म्हणतात, जर तुम्ही मायाची यातून सुटका केली नाही, तर त्या आत्मा तिला घेऊन जातील. म्हणजे मायाकडे खूप कमी दिवस आहेत. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा. पूजा त्यांना विनंती करते, तुम्ही चला आमच्या सोबत. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. फारा पण विनंती करते. तेव्हा ते यायला तयार होतात. ते रूम मध्ये आल्या आल्या माया भिंतीवर चढते आणि तू मेरा कुछ भी बिगाड़ नहीं सकता. तू जा यहाँ से, नहीं तो तुम में से कोई भी नहीं बचोगे. माया तो कुछ दिनों की मेहमान है. फाराचे फादर मंत्र बोलू लागतात. त्यांचे लॉकेट काढतात. माया भिंतीवरून जोरात उडी घेते. ती पूजाचा गळा दाबायला जाते. मायाचा आवाज पूर्ण पुरुषासारखा येत होता. पूजाच्या गळ्यात लॉकेट असल्याने ती हात लावल्यावर दूर फेकली जाते. ती रडू लागते. तेव्हा पूजाला तिची दया येते. तिला माया इमोशनल करण्याचा प्रयत्न करते. तू माझी बहीण आहेस ना? तुझे लॉकेट काढ. तुझ्यामुळे मला आज हे सर्व झाले. मी मरणार आहे. पूजा भावनेच्या भरात ती लॉकेट काढायला जाते. रमा तिला रोखते. ती माया नाही आहे. तिच्या शरीरातला आत्मा तुला इमोशनल करतो. तुझ्यावर ताबा ठेव, असे तिच्या मैत्रिणी तिला समजावतात. माया तिच्या सर्व शक्तीचा वापर करते आणि कॉट उडवते. फाराचे फादरवर फेकते. पण त्यांचा मंत्र उच्चारून ती कॉट दुसरीकडे फेकली जाते. फॅन ती रमावर फेकते. तेव्हा फारा तिला वाचवते. त्या चौघी एकमेकांचे हात पकडतात आणि मंत्र बोलत बोलत मायाकडे येतात. मायाला चौघींच्या मध्ये घेतात. माया तिचे कान पकडते. हाताच्या साखळीत माया असते. फादर मायावर पाणी शिंपडतात आणि बाटली उघडतात. एक एक आत्मा बाटलीत जायला लागतो. मंत्र उच्चार चालूच असतात. दोन्ही आत्मा बाटलीत गेल्यावर झाकण लावले जाते. माया चक्कर येऊन पडते. नंतर सर्व फाराच्या फादरचे व फाराचे आभार मानतात आणि फादर आणि फारा तिथून निघून जातात. थोड्या वेळाने माया शुद्धीवर येते आणि पूजाला मिठी मारते. पूजा तिची माफी मागते आणि दोन्ही मैत्रिणींचे आभार मानते. आज त्यांच्यामुळे पूजा आणि माया मोठ्या संकटातून सुटल्या होत्या. थँक यू.